शतावरीला संस्कृतमध्ये नारायणी असं म्हणतो. म्हणजे आपण ह्या शतावरीचं तेल काढतो, त्याला नारायणी तेल असं म्हणतात. त्या नारायणी तेलाचा खूप चांगला फायदा होतो. म्हणजे तेलाचा नस्यासाठी, बस्तीसाठी, शिरोपिचू म्हणजे डोक्यावरती ठेवण्यासाठी त्या नारायणी तेलाचा वापर होतो. बऱ्याच आजारामध्ये म्हणजे जे शरीरातले वाताचे जे आजार आहेत, वाताचे आजार म्हणजे एकांगवात असू दे, फेफरे येणं, एकांगवात म्हणजे एक साईड पूर्ण वीक होणं, पॅरालिसिसचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये, ह्या बऱ्याच आजारामध्ये आपण शतावरीचा वापर हा स्नेहन म्हणजे तिथं मसाज करण्यासाठी, नाकामध्ये नस्य म्हणजे नाकामध्ये ते तेल सोडणं, बस्ती देणं हा एक पंचकर्मातला प्रकार आहे. बस्ती म्हणजे औषधी तेलं किंवा औषधी काढे हे गुदमार्गातनं आत प्रविष्ट करणे, ह्याला बस्ती असं म्हणतात. बस्तीसाठी नारळी तेलाचा खूप चांगला फायदा होतो. म्हणजे स्त्रियांच्या आजारासाठी ह्याचेच बस्ती द्यावे, म्हणजे ह्यानं बरेच आजार आपल्या शरीरातले कमी होतात. स्त्रियांचे तर खूप आजार ह्या शतावरीच्या वनस्पतीनं बरेच आजार हे कमी होणारे. शतावरी घनवटी आपण प्रिपेअर करतो. घनवटी म्हणजे शतावरीचा जो काढा आहे, तो काढा उकळून त्यातले जे एक्स्ट्रॅक्ट आहेत ते एकत्र आणून एक गोळी तयार होते. म्हणजे औषधं जी आहेत, म्हणजे बरेच गुण त्यामध्ये आहेत, बरीच द्रव्य त्यामध्ये एकत्र केलेली आहेत आणि अल्प मात्रेत आहेत. अल्प मात्रेत म्हणजे कमी मात्रेमध्ये ते प्रिपेअर केलेलं आहे. आणि ते जे औषध म्हणजे आयुर्वेदिक औषधं, आपण त्याला द्रव्य म्हणतो, ड्रग म्हणतो. तो जे आयुर्वेदिक औषध आहे त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं आजार कमी करण्यासाठी करू शकतो. शतावरी घनवटीचा वापर हा शरीरातले PCOD असू देत, स्त्रियांचे आजार असू देत, किंवा मी तुम्हाला आत्ता जे वाताविषयी जे सांगितलं म्हणजे एकांगवात, एक साईडच्या शरीराची जी हालचाल आहे ती निकामी होणं, किंवा पक्षाघात पॅरालिसिस होणं, अर्धित म्हणजे एक फेशियल पाल्सी म्हणतो, एक साईडचं आपल्या चेहऱ्याची बाजू जी आहे ती काम करत नाही, ह्याच्यामध्ये पण आपण नारायणी तेल म्हणजे शतावरी तेल ह्याचा खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे अर्धितम स्नेहस्वेद संयुक्तम नावनम, ही जी संकल्पना आहे ही अर्धितसाठी म्हणजे फेशियल पाल्सीसाठी आपण ह्या युक्तीचा वापर करतो की स्नेहस्वेद संयुक्तम नावनम. हे नावन म्हणजे नस्य, नाकामध्ये तेल सोडणं, हे नस्य हे जे आहे हे आपण शतावरी तेलाचं सोडू शकतो. शतावरी तेल म्हणजेच नारायणी तेल. हां, आता शतावरीचं तेल कसं बनवायचं, म्हणजे नारायणी तेल हे जे बाजारात मिळतं ते आपण कसं बनवाल, तर ह्या शतावरीच्या मुळाचा रस काढायचा. शतावरीचा रस प्लस एकत्रच त्याच मापाने तिळाचं तेल वापरायचं. आपण तिळाचं तेल प्लस शतावरीचा रस हा एकत्र, आणि त्याच्यात चौपट गाईचं दूध हे त्यामध्ये एकत्र करून उकळायचं. उकळत असताना तो जो आपण रस काढतो त्याचा चोथा राहिलेला असतो तो पण त्यामध्ये टाकला तरी चालतो. तर ते उकळून जे तेल सिद्ध होतं, तेल सिद्धीची एक ठराविक अशी परीक्षा आहे. म्हणजे त्यामध्ये कापूस बुडवून तो अग्नीला पकडला तर ते चटचटचट आवाज जो आहे तो बंद होत नाही, तोपर्यंत आपण ते उकळत राहायचं. आणि उकळल्यानंतर जो तेल सिद्ध होतं ते गाळून आपण ते कापडामधनं पिळून वगैरे त्याचा जो तेल आहे ते आपण तेल औषधी कारणासाठी वापरू शकतो. म्हणजे जे पॅरालिसिसचे पेशंट आहेत त्यांना मशाजसाठी वापरू शकतो, बस्तीसाठी त्याचा वापर करू शकतो, नाकामध्ये सोडण्यासाठी वापर करू शकतो. स्पेसिफिक ठिकाणी आपण जिथं वाताचे आजार आहेत त्यामध्ये आपण लोकली त्या तेलाचा वापर केला तरी खूप फायदा असा होतो. शक्ती येणं, शरीरामध्ये जी विकनेस आहे ती विकनेस घालवण्यासाठी आपण शतावरीचा चांगला वापर करतो. दूध वाढवण्यासाठी, ज्या मातेला दूध येत नाहीये म्हणजे आफ्टर डिलिव्हरी बाळासाठी जे दूध ज्या प्रमाणात यायला पाहिजे ते येत नसेल किंवा कमी प्रमाणात येत असेल, तर ते दूध वाढवण्यासाठी आपण शतावरी कल्प ह्याचा वापर करतो. त्याचं शतावरी कल्प कसं बनवावं, तर शतावरी कल्प बनवण्यासाठी एक पद्धत आहे. याची जी मुळं आहेत ती मुळं ॲक्च्युली बाजारात ती सुकी मुळं पण मिळतात. ती मुळं भिजवत घालायची अहोरात्र म्हणजे रात्री भिजवत घालायची, ती सकाळी काढायची. ती सकाळी काढल्यानंतर त्यातली आतली नार काढायची आणि ओपन करून तो जो चोथा असतो तो चोथा, त्याच प्रमाणात साखर हे मिक्स करून त्याचा रस काढावा आणि तो रस साखर एकत्र करून ढवळून त्याचा कल्प तयार करावा. तर त्या कल्पामध्ये तुम्ही बाकी सुंठ वापरू शकता, दालचिनी वापरू शकता, वेलदोडे वापरू शकता. अशा पद्धतीनं त्याला टेस्ट आणण्यासाठी वेगवेगळे तुम्ही त्यात इन्ग्रेडियंट्स वापरून ते टेस्टी बनवू शकता. खरं त्या शतावरी कल्पाचा रोजच्या रोज वापर केला असता शरीरात जी अशक्तपणा आहे किंवा शरीरातली जी ताकद कमी पडते ती ताकद वाढवण्यासाठी ही शतावरी कल्पाचा खूप चांगला फायदा होतो. शतावरी कल्प हे
आजारी व्यक्तींसाठी खूप बेनिफिशियल आहे, म्हणजे जो की सध्या आजारातून बाहेर पडला आहे. इव्हन देशी गाईच्या दुधाबरोबर शतावरी कल्प आपण रोजच्या रोज घ्यायला लागलो तर कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार हे कमी होण्यासाठी फायदा होतो. तर एवढा शतावरीचा चांगला फायदा आहे. स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा स्त्रियांच्या बऱ्याच आजारामध्ये आपण शतावरी वापरावं. कारण शतावरी ही अशी वनस्पती आहे की ती स्त्रियांच्या आजारासाठी, ही वनस्पती अशी आहे की स्त्रियांच्या आजारासाठी ती खूप वापरली जाते. जुन्या काळातले जी पुस्तकं आहेत त्याला आपण बाड म्हणतो. जुन्या काळामध्ये बाड ह्या नावानं अशी पुस्तकं आहेत. त्या बाडामध्ये औषधी वनस्पतींचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग त्यामध्ये सांगितलेला आहे, जो की आत्ताच्या ज्या इंटरनेट ह्याच्यामध्ये पण तो मिळत नाही आहे. तर शतावरी हे मूतखड्यासाठी खूप चांगलं औषध आहे. मूतखड्यासाठी म्हणजे किडनीमध्ये खडा असू दे, युरेटर किंवा ब्लॅडरमध्ये मूतखडा असू दे, त्या मूतखड्यासाठी आपण शतावरीचा रस आणि दूध एकत्र करून घेतला असता. एक 7 ते 10 दिवस घ्या. ह्या एकत्रित कॉम्बिनेशननं त्यामध्ये थोडी खडीसाखर ॲड करून तुम्ही ते पिऊ शकता. सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला ह्याचा रस कंटिन्युअसली घेत राहिला तर ही वनस्पती म्हणजे एक मूत्रल वनस्पती आहे. मूत्रल म्हणजे मूत्र बाहेर काढणारी.